नको रे, मला नाही आवडत ती औषध वगैरे. अगं ही साधी पेन किलर आहे. हे बघ डॉक्टरांनी मला सांगितलं ही पेन किलर तुला घ्यावीच लागेल. घे घे घे. तिकडे हे घे. ठीक आहे. ते काय आता मी चेकू? एक सेकंड मी शेकतो. द्या इथे बसा तुम्ही बाबा. काय पण चल थांबा. ए हात हात हात. हो आहा, आई. अगं बरं वाटेल आई. थोडं कंट्रोल कर. हो, 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 हळू. अगं थांब ना. रोहन, कसं व्हायचं रे तुझं बाळा? मला काय झालंय? एवढा सोन्यासारखा माझा लेक तू, पण कसली बायको निवडलीस रे? कडक लक्ष्मीचा अवतार. आधी फक्त शब्दांनी मारायची, आज चक्क ढकलून दिलं. तिनं असं काहीही केलेलं नाहीये मंदा. उगाच मूर्खासारखं काहीतरी बरळू नकोस. तुमचा नाही विश्वास बसणार. शांत राहा तुम्ही. तुम्हाला बायकोचा त्रास दिसतच नाही. ए रोहन, लिहून घे, तू लिहून घे. तुझी बायको माझ्या जीवावर उठली आहे. लिहून घे. अगं वेळ लागला का तुला? काय बोलतेस हे तरी कळतंय का तुला? आई ऐक ना, तू ना कधी कधी खूप अति करतेस ग. मला कळतच नाही तुला असं का वाटतं की आदिरा तुला हार्म करेल. ती असं कधीही विचार करणार नाही. असं भ्रमात राहू नको रे बाळा रोहन. ती काही करू शकते. तिनं मनात आणलं ना तर ती आपल्या सगळ्यांना. आई बस झालं आता. मी तुला शेवटचं सांगतो. प्रत्येक गोष्टीसाठी आदिराला ब्लेम करणं बंद कर प्लीज. एवढं काय बिघडवलंय तिने तुझं सांग ना. हा. तुझ्या समोर ना तिचा काय माझा सुद्धा पेशन्स संपतो कधी कधी. तर काय चुकीचं बोलते का मी? बाबा तुम्ही बघावं हे. तू शांत हो आधी. शांत हो. तू कशाला तिच्याशी बडबड करत बसलायस? तू जा, मी थांबतो इथे. तसंही फार काही झालेलं नाहीये. पाय अगदी थोडासा मुरगळलाय एवढंच. तुम्हाला आता नाही कळणार हे सगळं. तुम्हाला नंतर कळेल बघा. ज्यावेळेला मी काही काम नाही करणार ना त्यावेळेला कळेल तुम्हाला. पाय मुरगळलाय, पाय मुरगळ. तुम्हाला माहिती नाहीये किती त्रास झालेला आहे मला तो. पाय दुखतोय ना? हा, हम्म. मग तोंड बंद ठेव ना जरा. तोंडाचा आणि पायाचा काय संबंध आहे? मला बोलू तुला माझ्या मनातलं. अगं नंदू, काय घाईघाईनं कुठे चालली अशी? अहो घरून फोन आला होता. बाबांना परत म्हणजे बरं आहे ना त्यांना? नाही बाबा ठीक आहे आजी. फक्त आई म्हणे काहीतरी घरातल्या घरात घसरून पडली आहे. अरे देवा, अशा कशा पडल्या ग? म्हणजे अशी गंभीर दुखापत वगैरे काही नाहीये ना? नाही फ्रॅक्चर नाही आहे. नशीब. पण नेमकं तिला किती लागले ते मला घरी जाऊनच कळेल. हो, जातो शांतपणे. आजी फक्त एक रिक्वेस्ट होती. तुम्ही जरा राजवाड्यांना कळवाल का मी जाते? कारण की माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली आहे. नको बाई, दुसरं काही सांग. पण असं कबूतर बनवून असे तुमचे निरोप पोचवायचे ना, ते नको बाई आपल्याला. अगं तू करणं फोन आणि सांग ना त्याला. आई आई आई, अहो आधीच किती टेन्शन मध्ये आहे बिचारी. कुठे आता तिला फोन करायला सांगताय? तू जा बाळा, मी समरला निरोप देते. मी आहे ना. नक्की ना? आणि हो, आई कशी आहे ते पण कळव. हा हो. नंदू, गाडी काढायला सांगू का? नाही मी पटकन जाईन रिक्षाने. हो हो, नीट झाले. काळजी घेऊ. काय बाई एक एक म्हणजे आता ह्या वयामध्ये त्या घसरून पडल्या म्हणजे कठीणच आहे बाबा. आधी ह्या वयात पाय घसरतोच कसा? कशा आहे ताई? खूप दुखतंय म्हणते. गॉड. आदिरा ऐक तू रिलॅक्स हो. बघ फ्रॅक्चर वगैरे नाही आहे. सो रिलॅक्स. माय गॉड. ब्रो, पण मी खरं सांगते हा, तुझी शपथ, मी त्यांना हात पण नाही लावलाय. मी खरंच त्यांना हात नाही लावलाय. मी तर अरे इनफॅक्ट त्यांना हेल्प करायला गेले तिथे. मला कळतच नाही यार आदिरा. म्हणजे मुळातच तू आई सोबत वाद घालायला जातेसच कशाला? मी वाद घालते? मी वाद नाही घालत रो. मी सहज गेले होते.
पण आज त्या मला सगळं कुकिंग करायला प्रेशराईज करत होत्या. तू मग केलं असतंस ना, कुकिंग झाली असतीस मोकळी. कसं करणार सांग? आय डोंट नो कुकिंग. मी लहानपणापासून कधी कधी माझ्या किचन मध्ये गेले नाही रे. मी कसं करणार सांग? साधी साधी आमटी करायचं म्हटलं तरी तरी मला खूप वेळ लागतो आणि खूप पेशन्स लागतात. यू नो दॅट राईट. म्हणूनच मी त्यांना म्हणाले, मी म्हटलं तुम्ही सुद्धा ब्रेक घ्या, मी ऑर्डर करते बाहेरून. अधीरा पण हे बघ तरी. नो नो नॉट फेअर. नॉट फेअर. मी काय असताना एकटीला कामाला नव्हते लावणार रो. इनफॅक्ट मीच त्यांना म्हणाले की तुम्ही ब्रेक घ्या, तुम्ही नका करू स्वयंपाक, आज आपण छान बाहेरून ऑर्डर करूयात. इनफॅक्ट मी त्यांना हेही म्हणाले की तुमच्या आवडीचं ऑर्डर करूयात छान ठिकाणाहून. यात माझं काय चुकलं सांग आता? पण नाही रो, नाही. मला तर लक्षात आलंय, यु नो व्हॉट, त्यांना प्रॉब्लेम सॉर्ट करण्यात इंटरेस्टच नाहीये. त्यांना फक्त भांडण करायला येतं. आज पण त्यांनी तेच केलं. आज त्या भांडायला लागल्या आणि पाय घसरून पडल्या. अधीरा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, आई अशीच आहे आणि ती अशीच राहणार आहे. तुला काय वाटतं, तू या वयात तिला बदलायला जाणार आहेस आणि ती बदलेल? असं काही होणार नाहीये. आणि मुळात ना तू तू तिला चॅलेंज करायला जाऊ नकोस ना. कसं होतं ना अधीरा, तुमच्या ह्या चॅलेंजेसमध्ये आयदर तू तरी इंज्युअर होतेस नाही तर ती तरी. आज पण बघितलंस ना तुमचं हे भांडण केवढ्यावर पडलं आपल्याला. सो प्लीज फॉर गॉड सेक अधीरा, आईला समजून घे आणि तिच्या वाकड्यात जाणं बंद कर. तुमचा प्रॉब्लेम काय हो? बायकोवर विश्वास नाहीच आहे ना तुमचा? अहो मी म्हटलं ना तुम्हाला, अधीरानं मला पाडलंय तर लगेच मला चुकीचं ठरवून मोकळे झालात. हे बघा, या विषयावर आपलं एकमत होणार आहे का मंदा? नाही ना. मग नको बोलूया, जरा गप्प राहा. का? बोलायला पाहिजे ना, बोलायला पाहिजेच. ज्यावेळेला अधीरा पडली होती त्यावेळेला बरोबर माझ्यावर सगळ्यांनी अगदी, तिने सांगितलं की मी तिला पाडलं तर विश्वास ठेवला आणि मी सांगितलं तर विश्वास नाही ठेवत आहेत. विश्वास कशाला ठेवायला पाहिजे? मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. तू अधीराला ढकलून दिलं होतंस. अच्छा, म्हणजे इथे कोणी बघणारे नव्हते म्हणून तुम्ही असं बोलताय का? मग आता कॅमेरा लावा ना सगळीकडे, मग दिसेल तुम्हाला. कॅमेरे? घरात जर कॅमेरे लावले ना तर सगळ्यात पहिल्यांदा तू तोंडावर पडशील. अरे आई, बाबा, ये बघ स्वानंदी, बघ ये बघ 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 अधीरानं काय अवस्था केली पाहिजे बघ बघ. अगं ती आत्ता आली आहे, निदान तिला श्वास तरी घेऊ दे. तुम्ही गप्प बसा आता. एक तर तुम्ही माझं ऐकत नाही तर माझ्या मुलीला तरी माझं सगळं बोलणं ऐकू दे ना. माझं मन मोकळं करू दे तिच्यासमोर. मूर्ख आहेस तू, मूर्ख. बाबा प्लीज शांत व्हा. तुम्ही बाहेर जा बरं, मी बोलते आईशी, मी तिचं ऐकते सगळं. बाहेर जा. बघितलं ना कसे वागतात हे लोक माझ्या बरोबर. ओके, तू शांत हो आई. आता आली आहे ना मी, शांतपणे बोलूया आपण. काय झालंय बघू, मला सूज आली आहे का? दुखतोय पण खूप. ओके, आपण बोलूया, बघूया काय करायचं पायाचं. तू बस आरामात, मी पटकन आल्याचा चहा घेऊन येऊ तुझ्यासाठी. आणतेस, थांब. हा, बस.